वसई विरार शहर की बड़ी खबर विरार से आ रही है। राजनीति पहल में आगामी विधानसभा इलेक्शन होने वाले हैं, जिसमें बहुजन विकास अघाड़ी पार्टी में से एक वरिष्ठ नेता भाजपा में प्रवेश करेगा। बोलते बोलते खोल दी पोल। शिवसेना नेता सुदेश चौधरी बहुजन विकास अघाड़ी के बारे में एक चौंकाने वाले खुलासे आपने पहले कभी नहीं सुने होंगे, लेकिन अब ये खुलासा हुआ है कि बहुजन विकास अघाड़ी में से एक वरिष्ठ नेता भाजपा में प्रवेश करने वाला है, जिसके बाद पूरे मोहल्ले में हड़कंप मचा हुआ है। ब्युरो रिपोर्ट, VRS न्यूज। ज्यामध्ये फक्त आणि फक्त कुठल्या विधानसभा आपण लढवाव्या आणि त्या का लढवाव्या आणि त्या दृष्टीने पक्षाचं नियोजन काय, पक्षाची काय तयारी आहे, ह्या गोष्टीवर फोकस करण्यात आला आणि त्या दृष्टीने चर्चा झाली। कार्यकर्त्यांचा कल पाहिला गेला। या मेळाव्याच्या सुरुवातीलाच माननीय उपनेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख फाटक साहेब यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की हा मेळावा हा कुठल्या उमेदवाराबद्दल चर्चा करण्यासाठी नाही आहे किंवा कुठल्याही उमेदवाराची इकडे समर्थन करण्यासाठी हे व्यासपीठ नाही आहे, तर आपण निवडणुका लढवायच्या असतील तर का लढवाव्या, कुठल्या ग्राउंडवर हा। त्यामुळे तिथे उमेदवाराबद्दल काही चर्चा होण्याचा प्रश्नच नव्हता। ज्या काही बातम्या आल्या त्या निवडणुकीचा काळ आहे, त्याच्यामुळे या अशा बातम्या काही लोक मी तर म्हणेन पेरतात, काही लोक स्वतःची नावं पुढे आणतात, पण तसं काही घडलेलं नाहीये। जर जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला आजही शिंदे साहेबांना मानणं। बहुजन विकास आघाडीचा एकंदरीत इतिहास जर आपण पाहिला असेल तर बहुजन विकास आघाडी जो कोणी सत्तेमध्ये पक्ष होतो त्या सत्तेमधल्या पक्षाबरोबर जायचं त्यांनी धोरण ठेवलेलं आहे। कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता, कुठल्याही प्रकारची विचारसरणी ही त्यांच्याकडे नाही आहे, तर केवळ आणि केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी ते कोणाबरोबरही जाऊ शकतात। त्याच्यामुळे ते काय महायुतीत बरोबर राहतील किंवा महाविकास आघाडी बरोबर जो काही महाराष्ट्राचा निर्णय येईल त्याप्रमाणे ते निर्णय घेतील। हा त्यांचा इतिहास आहे। जाळं त्यांनी निर्माण केलं, मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं, परंतु त्यांच्यावर सातत्याने अन्याय झालेली ही बाब खरी आहे। सर, समजा तुम्ही बाहेर पडलात, आणखी काही लोक बाहेर पडले बहुजन विकास आघाडीतून। आता एक गृहीत धरा की राजीव पाटील जर पक्षातून बाहेर पडले तर बहुजन विकास आघाडीचं भवितव्य काय असेल? राजीव पाटील बाहेर पडतील का नाही पडतील हे मी सांगू शकत नाही, कारण ते त्यांच्या कुटुंबातले आहेत। परंतु राजीव पाटीलच नाही तर राजीव पाटील म्हणजे आमच्या वयाचे जे काही कोणी लोक आहेत, सिनियर लोक, हे सगळेच सिनियर लोक कंटाळलेले आहेत त्या पक्षामध्ये। त्या पक्षामध्ये जी काही मनमानी आणि जी काही अरेरवी चाललेली आहे आणि सिनियर लोकांना डावलून जे काही आता नवीन लोक आलेले आहेत बघा, राजकारणामध्ये नवीनांनी येणं हे अपेक्षित आहेत आणि त्यांना त्यांच्या कृतीप्रमाणे त्यांना पदं देणं किंवा त्यांच्या कामाला न्याय देणं हे देखील आम्ही मान्य करतो। परंतु ज्यांचा काही संबंध नाही ह्या पक्षाच्या उभारणीत नाही, ज्यांच्या पक्षाच्या कुठल्या कामामध्ये नसणार आणि सत्ता केंद्र म्हणून जर ते निर्माण करणार असतील आणि सातत्याने जर आपल्या सिनियरचा अपमान करणार असतील तर ते कुठल्याही पक्षासाठी वाईट आहे। आणि त्याच्यामुळे जर कोणी बाहेर पडले भविष्यात तर आश्चर्य वाटून घेऊ नका। काही लोकांच्या अडचणी असतात, काही आता साठीच्या पुढे गेलेले आहेत, त्याच्यामुळे काही लोक बाहेर पडणार नाही कदाचित, कारण आता ह्या वयात काय करणार बाहेर जाऊन, म्हणून काही लोक पडणार नाही। पण काही लोक निष्क्रिय निश्चित होतील या सगळ्या प्रक्रियेमुळे। लोकांमध्ये काय आहेत ते अभिप्रेत झालेलं आहे आणि लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे। म्हणजे ह्या बहुजन विकास आघाडीने कायम सत्ताधारी जो कोण पक्ष येईल त्यांना सत्तेमध्ये साथ दिलेली, अगदी न मागता सुद्धा दिलेली आहे। केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मतदारसंघाचा विकास त्यांनी काहीच केलेला नाही मिळत। विशेषतः नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केलं हे एकदा त्यांनी जनतेला सांगावं। त्यांनी काय दिवे असे लावले की ते पुन्हा चौथ्यांदा उमेदवारी मागतात, हा मोठा प्रश्न आहे। सर, मग भ्रष्टाचार आहे। ह्या टेंडरमध्ये काही लोकांचा इंटरेस्ट आहे, काही लोक टेंडरसाठी दमबाजी, धाकटडबशा असं लोकांना वेगळे वेगळे प्रकार करतात आणि जे उच्च पदस्थ आहेत ज्यांनी 3-3 वेळा ह्या महाराष्ट्राच्या विधानसभे प्रतिनिधित्व केलेलं अशी लोक ह्या प्रक्रियेमध्ये आता यायला लागलेत। म्हणजे अगदी साध्या 20-30 लाखाचा जे ठेका असतो तो ठेका सुद्धा कोणा इथल्या सामान्य कार्यकर्त्याला मिळू नये असे त्यांचे प्रयत्न असतात आणि त्याच्यामुळे
बघा शेवटी कसं आहे की लोक बोलू शकत नाही, पण मतदान हा त्यांचा अधिकार आणि या मतदानाच्या अधिकारामधून बऱ्याचशा गोष्टी ह्या सुटणार आहेत. लोकसभेचा निकाल आता त्यांचे लोक म्हणतात की लोकसभा ही लोकसभा असते, विधानसभा ही विधानसभा असते, प्रत्येक वेळी लोक ठरवतात. पण आता लोक तुम्हाला कंटाळलेली आहेत. लोकांनी अक्षरशः तुम्हाला दंडवत घातलेलं का बाबा तुम्ही नको, भीक नको पण कुत्रावर, अशी परिस्थिती लोकांची झालेली आहे. त्याच्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण महापालिकेमध्ये ज्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे, कारण तुम्ही करतात म्हणून त्यांना मोकळी मिळालेली आहे. आज अधिकाऱ्यांवर कोणाचं वर्चस्व नाही आहे. आज अधिकारी मनमानीपणे करतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये कुठलाही अधिकारी आला तर तो फक्त पैसे कमवण्यासाठी आलेला आहे. आणि शेवटी याचा फटका शेवटी सर्वसामान्य नागरिकांना बसतो. आमचा आमदार निवडून आला तर निश्चितच या ठिकाणी जे काही वसुली केली जाते फुटामागे वगैरे, हे जे काही प्रकार आहेत हे निश्चितच बंद होतील. आमचा आमदार आला तर आमची पहिलीच अट असणार आहे की हे सगळे जे काही प्रकार आहेत की लोकांना जे काही पैसे द्यावे लागतात, ठेकेदाराला 17% पूर्वलक्षी प्रभावाने जमा करावे लागतात, 17% कोणाला तरी द्यायचे, मग 9-10% महापालिकेच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. तो कमावणार काय? तो जो ठेकेदार कमावणार काय? मग तो ठेकेदार चोऱ्या करणार आणि चोऱ्या करणार. मग काय होणार? तो जो रस्ता 5 वर्ष टिकणार आहे तो 1 वर्ष पण टिकणार नाही. कोणाला दोष द्यायचा याच्यामध्ये? त्याच्यामुळे हे सर्व जे भ्रष्ट जे झालेलं आहे, हा भ्रष्टाचार जो बोकाळलेला आहे, निश्चितच आमच्या सरकारच्या माध्यमातून, आमच्या आमदारांच्या माध्यमातून हा प्रयत्न असेल का ह्या ठिकाणी हे जे काही प्रकार गेल्या काही वर्षात वाढलेले आहेत ह्याच्यावर निश्चितच निर्बंध आणले जातील, किंबहुना हे प्रकार बंद होतील असा आमचा प्रयत्न असेल आणि वसईला एक चांगलं